नमस्कार. तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये, ज्यामध्ये आपण पाहणार आहोत एक नवीन उदाहरण, जे सुद्धा आहे काटकोन त्रिकोणावरतीच. एका काटकोन त्रिकोणाच्या काटकोन करणाऱ्या बाजूंची लांबी 21 सेंटीमीटर व 28 सेंटीमीटर आहे, तर त्या त्रिकोणाच्या परिवर्तुळाचा परिघ किती, असा प्रश्न आहे. आणि ऑप्शन आहेत 110 सेंटीमीटर, 55 सेंटीमीटर, 77 सेंटीमीटर आणि 132 सेंटीमीटर. पहा, आपल्याला सुरुवातीला हे पाहावं लागेल की एखाद्या काटकोन त्रिकोण आहे आणि या काटकोन त्रिकोणाला एक परिवर्तुळ काढलेला आहे. तर तो परिवर्तुळ म्हणजे काय? आता आपल्या सर्वांना काटकोन त्रिकोण माहित आहे. त्या ठिकाणी ए बी आणि बी सी या दोन बाजू एकत्र येऊन या ठिकाणी काटकोन त्रिकोण तयार झालेला आहे. आणि या काटकोन त्रिकोणाच्या प्रत्येक शिरोबिंदूला स्पर्श करून गेलेला जो वर्तुळ आहे त्याला म्हणायचं या काटकोन त्रिकोणाचा परिवर्तुळ. आता बघा, या परिवर्तुळाला आपण एक केंद्र दिले या ठिकाणी, ते आहे ओ. हे केंद्र जे आहे ते काय असतं बघा, या ठिकाणी बी सी हा आपला जो पाया आहे तो आपण किती दिला, 21 सेंटीमीटर. आणि ए बी ही जी उंची आहे ती किती म्हणले आपण, 28 सेंटीमीटर. आता हे वाक्य महत्वाचं या ठिकाणी आपल्याला हे आधी माहित असणे गरजेचं आहे. त्रिकोणाचा कर्ण हा परिवर्तुळाचा काय असतो, व्यास. मग त्रिकोणाचा कर्ण हा जर परिवर्तुळाचा व्यास असतो, तर हा जो कर्ण आहे AC हा या त्रिकोणाचा काय झाला, व्यास झाला. मग बघा, व्यास म्हणजे काय हे पहिले आपल्याला माहित पाहिजे. व्यास म्हणजे काय की वर्तुळाच्या केंद्रातून जाणारी सर्वात मोठी जीवा, जी वर्तुळावरचे 2 पॉइंट, 2 बिंदू काय होते, जोडते. वर्तुळाची सर्वात मोठी जीवा काय असते, व्यास असते. हे आपल्याला लक्षामध्ये पाहिजे. परीक्षेमध्ये कधी कधी हा प्रश्न एका मार्कसाठी विचारला जातो की वर्तुळाची सर्वात मोठी जीवा ही काय असते. तर वर्तुळाची सर्वात मोठी जीवा ही काय असते, व्यास असते. आता बघा, इथं आपण वाक्यामध्ये काय वापरले की त्रिकोणाचा कर्ण हा परिवर्तुळाचा व्यास असतो. म्हणजे आपल्याला पहिले हा जो कर्ण आहे तो आपल्याला काढावा लागेल. तर आपल्याला कर्ण काढण्यासाठी जो फॉर्म्युला आहे तो कोणता असतो, पायथागोरसच्या प्रमेयानुसार. तर कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग. मग या ठिकाणी कर्ण आहे आपला AC, आपले जो पाया आहे तो आहे BC आणि उंची जी आहे ती काय आहे AB. आता बघा, पाया किती आहे आपल्याकडे, 21. मग या ठिकाणी 21 चा वर्ग अधिक उंची आहे 28, तर 28 चा वर्ग. आता 21 चा वर्ग किती आहे, 441. 28 चा वर्ग किती आहे, 784. आणि या दोघांची बेरीज किती येते तर बघा, 4 आणि 1 5, 8 आणि 4 12, 6 आणि 1 7 आणि 4 11 आणि 1 12, 1225. म्हणजे जो कर्ण आहे आपला तो कर्ण वर्ग हा किती आलेला आहे, 1225. या दोघांचा जो वर्गमूळ घेतला आपण तर या ठिकाणी आपला जो कर्ण आहे तो कर्ण किती येईल, 35 सेंटीमीटर. बघा, आपले पाया आणि उंची जी आहे हे कशामध्ये आहे, सेंटीमीटर मध्ये आहे. म्हणजे आपला कर्ण जो कशामध्ये येणार आहे, सेंटीमीटर मध्ये. आता आपल्याकडे कर्ण आलेला आहे. आता आपल्याला काय काढायचं आहे की परिवर्तुळाचा परिघ किती. आता बघा, इथं आपल्याला त्यांनी सांगितलंय की कर्ण काय असतो, परिवर्तुळाचा व्यास. मग व्यासलाच आपण इंग्लिश मध्ये काय म्हणतो, डायमीटर. आणि तो किती आलेला आहे आपल्याकडे, 35 सेंटीमीटर. आपल्याला वर्तुळाचा परिघ काढण्याचा फॉर्म्युला सर्वांना माहित असेल. तो आहे वर्तुळाचा परिघ बरोबर 2 पाय r. हा आपण कॉमनली बऱ्याच ठिकाणी वापरतो. पण हा 2 पाय r कधी वापरायचा, ज्यावेळेस तुम्हाला r म्हणजे त्रिज्या दिलेली असेल त्यावेळेस. पण या ठिकाणी त्रिज्या न देता फक्त आपल्याला काय दिलं, डायमीटर. आता आपण डायमीटर वरून त्रिज्या काढू शकतो, पण वर्तुळाच्या परिघासाठी आपल्याकडे पाय डी म्हणजे पाय गुणिले डायमीटर असा एक फॉर्म्युला आहे. तोही आपण या ठिकाणी वापरू शकतो. त्यानुसार पायची किंमत आहे आपल्याकडे 22/7, डायमीटर आहे आपल्याकडे 35, 7 1 6, 7 5 35 आणि 22 5 110 सेंटीमीटर
हा आपला आलेला आहे वर्तुळाचा परिघ किंवा परिवर्तुळाचा परिघ. समजलं सर्वांना? कोणाला काही शंका? ठीक आहे. सर्वांना हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट मध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.